उत्तूर जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार श्री विठ्ठल उत्तूरकर आणि सौ आरती कृष्णा डेळेकर यांना प्रचारादरम्यान हर एक गावागावात भरघोस असा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे। आज खेडे गावात देखील त्यांना भरघोस असा प्रतिसाद पाहावयास मिळाला। दोन्ही उमेदवारांचे कार्य कौतुकास्पद आहे आणि याच अनुषंगाने त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे। याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। नमस्कार। सध्या आपण आहोत खेडे या गावात, उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघातील खेडे या गावात शिंदे सेनेच्या सर्वच उमेदवारांनी भरघोस असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे। ह्याच अनुषंगाने पंचायत समितीचे सदस्य डेळेकर वहिनी यांना प्रचारादरम्यान भरघोस असा प्रतिसाद पाहायला मिळत आहे। सर्व नागरिक त्यांना स्वागत करताना पाहायला मिळत आहे। ह्याच अनुषंगाने आपण डेळेकर वहिनीशी जाणून घेऊया नेमकी त्यांची भूमिका कशी असणार आहे निवडणुकीच्या संदर्भात। ताई नमस्कार, काय सांगाल? निवडणुकीला सामोरे जात आहे, कशा प्रकारे भूमिका असणार तुमची? नमस्कार। आज खरं तर ह्या खेडे या गावामध्ये आमचा प्रचार दौरा चालू आहे। आदरणीय मंत्री महोदय आबिटकर साहेब यांनी दिलेली ही उमेदवारी आमच्यासाठी खरंच लाख मोलाची आहे, कारण हा ठेवलेला विश्वास आमच्यासाठी आम्ही सार्थक करू हे नक्कीच। ह्या खेडे या गावात आपल्याला फिरत असताना असं भरपूर चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसतोय, कारण साहेबांची केलेली कामं आणि साहेबांच्या केलेल्या कामाची पद्धत याच्यामुळे गावातून चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतोय। ताई, आता निवडणुकीला कोणत्या महत्त्वाच्या विषयांना तुम्ही प्राधान्य देणार आहे? निवडणुकीमध्ये इथे घरकुल लाभार्थी असतील, गावची स्ट्रीट लाईन असेल, शाळेचा विकास असेल, अंगणवाडी विकास असेल, दलित वस्ती विकास असेल, या सगळ्यांकडे आम्ही बारकाईने लक्ष देऊ। नागरिकांना काय आवाहन कराल आमच्या माध्यमातून? नागरिकांना हेच सांगेन की एक तरुण तरफदार नेतृत्व आपल्या पाठीशी खंबीर उभा आहेत आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हेच आपल्या पाठीशी उभे आहेत। याच्यासाठी ते आपल्याला कुठेही कमी पडणार नाहीत। यासाठी सगळ्यांनी आज ह्या गावच्या नागरिकांनी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं, जेणेकरून साहेबांच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास करता येईल। ताई, तुम्ही आतापर्यंत अनेक कामं केलेली आहेत, समाजकार्य केले आहेत, थोडक्यात आढावा द्याल त्या कामांबाबत? कामाचं म्हणाल तर मी ज्यावेळी सरपंच म्हणून निवडून आले त्याचवेळी मी पहिली मीटिंग होती आमची आणि त्याचवेळी मी ठरवलं की जे माझं मानधन आहे ते मी स्वीकारणार नाही, जे माझं मानधन आहे ते माझ्या शाळेच्या मुलांना मिळावं हे माझं मेन उद्दिष्ट होतं। कारण जेणेकरून जर आमच्या शाळेची मुलं सुधारली तर आपलं पुढचं भविष्य सुधारेल, या दृष्टिकोनाने मी तो माझं मानधन माझ्या शाळेच्या मुलांसाठी देऊ केलं। धन्यवाद ताई। तर ह्या होत्या आपल्यासोबत डेळेकर ताई, ज्यांनी आतापर्यंत सरपंच पदाचं मानधन न स्वीकारता तोच पैसा शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खर्च केलेला आहे। असं मोलाचे असे उमेदवार ह्या पंचायत समितीतून उभे आहेत। तर नागरिकांनी देखील त्यांनी आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून आणण्याचं त्यांनी आमच्या कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे। कॅमेरामॅन निकिता पवारसह अभिजित मांगले, आजरा। एक घोषणा द्या फक्त।